अबोली या मालिकेच्या 29 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. अबोली आणि क्रिश पोलीस स्टेशनला आलेले असतात. क्रिश अबोलीला फाईल दाखवतो आणि म्हणतो, अबोली बघ जरा, या सगळ्या बायका आहेत ज्यांना अंकुश सरांनी अरेस्ट केलं होतं. काल तुला ज्या बाईंनी बांधून ठेवलं त्यातली कोणतीही बाई आहे का? अबोली फाईल चेक करते आणि म्हणते, नाही रे क्रिश, यातली कोणतीच बाई नव्हती. आता मात्र इकडे अंकुशला अवस्था खूप बिकट झालेली असते. त्याला खूप त्रास होत असतो, पण त्याला कुठून तरी फोनचा आवाज ऐकू येत असतो. अंकुश विचार करतो, माझा हा भास आहे का? कुठून फोनचा आवाज ऐकू येतोय? आणि पाहतो तर काय, समोरच्या लॅपटॉपवरती त्याला आता व्हिडिओ कॉलमध्ये सुमती दिसत असते. सुमती सांगत असते, काय रे, ओळखलंस का मला? आले मी इकडे, बघ आणि बॅकग्राऊंड बघ, मी कुठे आहे ते जरा कळतंय का तुला? असं म्हणत सुमती मोबाईल फिरवून दाखवते आणि आता अंकुश बघतो तर शिंदेंच्याच घरामध्ये सुमती असते. सुमती म्हणते, बरोबर ओळखलंस, मी तुमच्याच घरी आले. आणि काय रे, 2-2 बायका वगैरे? म्हणजे मला समजलं तुझ्या 2-2 बायका वगैरे आहेत काय रे? आणि मग कार्तिकीचं काय केलंस? असं म्हणत आता सुमती इकडे अंकुशला सगळं घर दाखवून, तुझ्या घरामध्ये मी इथे बदला घ्यायला आले असं सांगते. आणि म्हणते, तुला माहिती आहे का, आत्ता शिंदेंच्या घरात कुणीच नाही आहे, सगळं घर माझ्याच ताब्यात आहे. आणि मी काय केलं माहिती आहे? हा बघ, गॅसचा नॉब ऑन करून ठेवलेला आहे. म्हणजे आता कुणीही जर घरामध्ये आलं तर आणि एखादं लाईटचं बटन दाबलं किंवा काही करायला गेलं तर बूम आणि बॉम्ब फुटणार. आणि बघ, तुझ्या घराच्या चिंधड्या होणार, सोबतच घरच्या व्यक्तींच्या सुद्धा. करू का करू? असं म्हणत सुमती अंकुशला धमकी देत असते. अंकुश म्हणतो, तो कितीही काही केलंस ना तरी अबोली तिथे खंबीर उभी आहे तुझा सामना करायला. असं म्हणत असताना त्यावेळेला सुमती सांगते, ठीक आहे, मी हे बंद करते आणि तू म्हणतोयस म्हणून बंद करते, हां, पण हा गॅस बंद केला असला तरी बॉम्ब फुटणार हे मात्र नक्की. तू बघशीलच तुझ्या अबोलीची मी काय अवस्था करते ते. तू काळजी करू नकोस, सगळ्याचे अपडेट तुला दिले जातील. असं म्हणत सुमती अंकुशला चिडवत असते आणि आता शिंदेंच्या कुटुंबाची वाताहत करणार, सगळ्यांचा जीव घेणार अशी धमकी देते. आणि फोन ठेवल्यावरती सुमती विचार करते, अंकुश शिंदे, बघा आता, अबोलीचा इतका तुला गुरूर आहे ना, त्या अबोलीचाच कसा खात्मा करते ते मला ओळखू पण नाही शकली, तिने स्वतःच मला या घरामध्ये आणलं. तोपर्यंत आता क्रिश आणि अबोली बाहेर पडतात. त्यावेळेला क्रिश सांगत असतो, अबोली, मला कळत नाही आहे, त्या जर फाईलमध्ये ती बाई नाही, मग ही बाई आली कुठून? हिचा अंकुश सरांची वैर तरी काय आहे? आणि त्यावेळेला तो म्हणतो, हे बघ अबोली, आजपासून मी ठरवले, मी कार आणत जाणार आहे आणि या कारमधूनच तुला नेणार, कारण तुला तसंही रिक्षेने जायला त्रास होतो ना. असं म्हणत क्रिश आता कॉन्स्टेबलला म्हणतो, माझ्या गाडीची चावी आणा बरं. चावी आतमध्ये टेबलावरती आहे. आणि आता कॉन्स्टेबलला आवाज ऐकू जात नसतो म्हणून क्रिश म्हणतो, कार की आणा, कार की. त्याच वेळेला पझलचं सगळं उत्तर अबोलीच्या समोर येतं. अंकुशने काढलेलं भिंतीवरची कार, चावी आणि त्याचबरोबर कप म्हणजे चहा, या सगळ्याचा गुंताता सुटत जाणार असतो. अबोली विचार करते, कार की, आणि पुढे टी ठेवलेला होता. अबोली म्हणते, क्रिश, तुला कळतंय का, अंकुश सरांनी चित्र काढलं होतं कार की आणि समोर टी, म्हणजे कार्तिकी. असं म्हटल्यावरती क्रिश म्हणतो, हो की, आपलं कोडच सुटलं. आता आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊया आणि कार्तिकी नावाची कुणी बाई तुला त्या फाईलमध्ये दिसली होती का? अबोली विचार करायला लागते. अर्ध पझलचं आता उत्तर मिळालेलं असतं. मग सुमती इकडे अंकुशकडे येते आणि म्हणते, माहिती आहे का तुला, मी तुमच्या शिंदेंच्या घरी कामालाच लागलेली आहे. आता बघ काय करते ते, एक एक करत शिंद्यांना संपवून टाकते. काकांच्या बुटामध्ये विंचू सोडलेलाच आहे, काकांनी बुटात पाय घातला की विंचू त्यांना लागणारच, की बाकी साप सोडू तुझ्या घरामध्ये. असं म्हणत सायको सुमती वेड्यासारखं काहीही बडबडत असते आणि म्हणते, तुझी अबोली माझ्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे, आता तिला संपवायला मला वेळ नाही लागणार. तोपर्यंत इकडे आता अबोली सांगत असते क्रिशला, हो क्रिश, मी ज्या वेळेला फाईल पाहिली ना, कार्तिकी नावाची एक बाई होती त्याच्यामध्ये. क्रिश म्हणतो, चल आपण तिला भेटूया. मग आता लेडी कॉन्स्टेबल अंकुशने पकडलेल्या कार्तिकी नावाच्या बाईला तिकडे घेऊन येतात. कार्तिकीची सगळी चौकशी केली असता तिला अंकुशनेच पकडलेलं असतं आणि अरेस्ट करून जेलमध्ये टाकलेलं असतं. त्यावरती क्रिश म्हणतो, अंकुश सरांवरती बदला घेण्यासाठी हे सगळं केलंस का तू? का वागलीस तू? आणि कुठे आहेत अंकुश सर? आम्हाला सगळं काही ते सत्य कळलंच पाहिजे. याच्यावरती कार्तिकी म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी असं का बरं करेन? मी काहीही केलेलं नाही आहे आणि अंकुश सरांना मी किडनॅप कशी करू शकते? मी तर इथे जेलमध्ये आहे ना. अबोली विचार करते, या बाईचं म्हणणं पण बरोबर आहे. त्यावरती क्रिश मात्र अजिबात विश्वास ठेवत नाही. क्रिश म्हणतो, खोटारडी बाई, मुलांना काय सांगून आलीस ग? दुबईला जातेस म्हणून ना? थांब, तुझ्या मुलांना आत्ता जाऊन सांगतो की तुमची आई जेलमध्ये आहे, जेलमध्ये.
काय खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आलेस ना, चल आत्ता तुझ्या मुलांना सांगतो. मग कार्तिकी म्हणते नको. ती गयाबया करायला लागते आणि म्हणते जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सगळं सत्य सांगते, पण माझ्या मुलांपर्यंत तुम्ही पोहोचू नका, मुलांना काही सांगायला जाऊ नका. आणि कार्तिकी खुर्चीत बसते आणि सत्य सांगायला लागते. कार्तिकी सांगते हो, माझ्याकडून एक खून झाला होता, त्यामुळे अंकुश सरांनी मला अरेस्ट केलं होतं. मला त्या अरेस्ट केल्याचं काहीच नाही, कारण माझ्याकडून चूक झाली होती, गुन्हा झाला होता आणि त्याचमुळे मला अरेस्ट करण्यात आली. पण मला वाईट वाटत होतं माझ्या मुलांचं, माझ्या पश्चात माझ्या मुलांचं कसं होणार हे मला वाईट वाटत होतं. पण अंकुश सरांनी ती जबाबदारी उचलली. माझ्या मुलांची शाळेची फी आणि सगळा खर्च केला. माझ्या नावाने मुलांना ते लेटर लिहायचे आणि मुलांना सांगितलं की मी दुबईला पैसे कमवायला आहे, त्यामुळे माझी मुलं माझ्याबद्दल चांगली इमेज घेऊन आहेत आणि त्या माणसाला मी का बरं किडनॅप करेन. अंकुश सरांनी माझ्यासाठी जे केलं ना ते दुसरं कुणीही करू शकत नाही आणि अशा माणसाला मी त्रास का देईन. असं म्हणत आता कार्तिकी सगळं सांगत असते. क्रिश म्हणतो कॉन्स्टेबल बाई घेऊन जा हिला. आणि आता कार्तिकीला पुन्हा जेलमध्ये पाठवलं जातं. त्यावरती क्रिश म्हणतो अबोली मला नाही वाटत की या बाईंनी काही केलं असेल. अबोली म्हणते पण क्रिश ही बाई खोटं बोलत नसेल कशावरून. क्रिश म्हणतो प्रथम दर्शनी तरी मला असं काही वाटत नाहीये की ही खोटं बोलत असेल म्हणून. आपण मला असं वाटतंय आपलं काहीतरी चुकतंय. खरी कार्तिकी कोण आहे हा आपण शोध घेतला पाहिजे. ही खरी कार्तिकी नाहीच आहे. असं म्हणत क्रिश आता आपल्या पोलिसांचा अनुभव वापरून हे सत्य सांगत असतो. इकडे अंकुशला सारखं जे सुमतीने दाखवलेलं असतं की घरामध्ये गॅस चालू ठेवलाय, काकांच्या बोटामध्ये मी विंचू सोडलाय, साप सोडेन हे आठवत असतं आणि सगळे शिंदे कुटुंब हे अडचणीत आहेत हे त्याला कळत असतं. आणि आता इकडे सुमतीने एक शेवटी आता वाक्य बोललेलं असतं की तुझ्या अबोलीचा तुझ्या चाळीत येऊन मी खात्मा करणार आहे दसऱ्याच्या दिवसाला. हे वाक्य आठवल्यावरती अंकुश अस्वस्थ होतो आणि म्हणतो अबोलीला कसं समजवू की तिने ज्या सुमतीला घरात घेतलंय ती सुमती नाही आहे, तर ती मोठी फ्रॉड बाई आहे. काय करू मी, काय करू जेणेकरून अबोलीपर्यंत हे सत्य पोहोचेल. असा विचार करत आता मात्र अंकुशला अबोलीची काळजी वाटत असते. उद्या जर अबोलीच्या जीवाला काही झालं तर आपल्याला किती वाईट वाटेल, अबोलीला कसं वाचवू. आणि दुसऱ्या क्षणाला तो चपापतो आणि विचार करतो का बरं मी अबोलीचा इतका विचार करतोय. म्हणजे ह्या अबोलीमुळे मी इथे अडकलोय, माझ्या मुलाची ट्रीटमेंट नाही, तरी पण अबोलीबद्दल इतकी दया माया कनवळा का, शिंदे कुटुंबाबद्दल इतकी दया का, काय होतंय हे. नाही मला असं वाटतंय की ती बाई चाळीमध्ये काहीतरी गडबड करेल, मग शार्दूल आणि पल्लवीला पण हार्म होईल, म्हणून मला वाईट वाटतंय. असं म्हणत तो आपल्या मनाची समजूत काढत असतो. पण त्याला आतून अबोलीची खूप काळजी वाटत असते आणि आपल्याला ही काळजी का वाटते या विचाराने अंकुशचं डोकं आता दुखायला लागलेलं असतं. अंकुश एकटाच अस्वस्थपणे असताना इकडे अबोली मात्र देवी आईच्या समोर हात जोडून उभी असते आणि म्हणते देवी आई मला माफ कर, मी घरच्यांच्या समोर खोटं बोलले, पण खोटं बोलण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण घरच्यांना जर का सगळं सत्य मी सांगितलं असतं ना तर मात्र मला खूप वाईट वाटलं असतं की घरच्यांना खूप त्रास होईल, म्हणून मी हे सत्य लपवलं. देवी आई मला माफ कर, पण या सगळ्यासोबत अंकुश सर कुठे आहेत याचा पण मला पत्ता सांग. आता अंकुश सरांना सोडवल्याशिवाय मला चैन नाही पडणार. माझं काही चुकलं असेल तर तू मला शिक्षा दे. पण असं म्हणतात की ज्या वेळेला देवी आई जातात त्यावेळेला जाताना सगळी दुःख आणि संकट घेऊन जातात. तू सुद्धा जाताना माझ्या आयुष्यातील दुःख संकट घेऊन जाऊन मला अंकुश सरांचा पत्ता दे, अंकुश सरांना सोडवण्याची बुद्धी दे. असं म्हणत अबोली आता दिवे लावत असते आणि दिवे लावून देवी आईची आरती करत असते. काहीही करून अंकुश सरांना उद्यापर्यंत मला सापडू दे असं म्हणत असते. तोपर्यंत त्या सुमती काकू पुन्हा वेश बदलून अंकुशकडे येतात आणि म्हणतात उद्याचा दिवस हा शेवटचा असणार आहे. तुझ्या अबोलीचा उद्या संहार होणार आणि उद्या माझी जीत होणार. पण आता उद्या उजळल्यावरती वेगळीच कहाणी समोर आलेली असते. देवी आईचा आता उत्सव असतो, म्हणजेच दसरा असतो आणि दसऱ्याला देवी आईचं विसर्जन होत असतं. खूप मोठी मिरवणूक असते. त्याच वेळेला सुमती सुद्धा अबोलीच्या सोबत असते आणि म्हणते अबोली तुला माहिती आहे का खरा राक्षस कोण आहे ते. अबोली म्हणते कोण. सुमती सांगते मी खरा राक्षस आहे. आणि ती अबोलीच्या व्हीलचेअरला एक धक्का देते आणि पायऱ्यांपर्यंत तिला गडगडत पाठवण्यासाठी तिथपर्यंत नेऊन सोडते. पण त्याच वेळेला जेव्हा त्या व्हीलचेअर पायऱ्यांपर्यंत येते अबोली खाडकन उठून उभी राहते. व्हीलचेअर खाली गडबडत जाते आणि अबोलीची मणक्यातली शक्ती परत आलेली असते आणि ती उभी राहते. अबोली म्हणते दुष्टांचा संहार करण्यासाठी ही अबोली नेहमीच तयार राहणार आहे. तुझा खेळ संपला. राक्षस कितीही मोठा असला तरी त्याला देवी आईच मारते. असं म्हणत अबोलीने आता मात्र सुमती काकूंचं वीक काढून त्याचा हात धरलेला असतो. अबोलीच्या या ॲक्शनमुळे सुमती गडबडते.